रो चहा झाला असेल तर दे, मी करते. अधिरा अगं काय होतंय तुला? काय ग? अधिरा काय रे अचानक काय झालेलं? नाही नाही एक काम कर तू आज चला आई पाणी आण जरा. नाही नाही चल 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 ठेव रे. हो हो थांब थांब. बाबाईला मगाशी पण असंच होत होतं. काय? चल चल आज चल थांब. दादा ट्रस्ट मी, माझी काही चूक झालेली नाहीये. माझी चूक एवढीच झाली की मी तिच्यावर विश्वास ठेवला. माझी चूक झाली की मी एका मोलकरणीच्या एवढं जवळ गेलो. माझी चूक एवढीच झाली की पुढे असं काहीतरी होईल मला वाटलंच नव्हतं दादा. आता असं वाटतं की तिला हेच हवं होतं. तिलाच हवं होतं की माझ्यापासून ती प्रेग्नेंट व्हावी, म्हणजे मला तिच्याशी लग्न करावं लागेल आणि नाईलाजाने का होईना आपल्या सगळ्यांना तिला या घरची सून म्हणून एक्सेप्ट करावं लागेल. तिने हे सगळं प्लॅन करून केले दादा. आणि वहिनीचा तिच्यावर जास्त विश्वास ना, म्हणून तिने बरोबर जाऊन वहिनीला सांगितलं, कारण वहिनी तिची बाजू घेणार हे तिला माहित होतं. आपण सगळे फसवले गेलो आहोत दादा, मी एकटा नाही. झालंय तुझं बोलून? मी दादाशी बोलतोय. अंशू दादा माझं म्हणणं वहिनीला पटणारच नाहीये. अरे कारण तू खोटं बोलतोयस. श्वेता प्रकरण झालं तेव्हाही असंच धारांत खोटं बोलला होतास. त्यामुळे आता इथलं कुणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये अंशुमन. वहिनी ती जुनी गोष्ट झाली. आता गोष्ट जुनी झाली, माणूस तोच आहे ना. जो माणूस एका मुलीला हरास करू शकतो तो आता दुसरीला फसवू शकतोच. हो तुझं म्हणणं खरं असू शकतं, पण मानूया. पण ते खोटं नाहीये कशावरून. आणि मुळात मुद्दा हा आहे की ती मुलगी प्रेग्नंट आहे आणि तू तिच्या होणाऱ्या बाळाचा बाबा होणार आहेस हे तू मान्य केलंयस ना. आज त्या मुलीच्या आयुष्याचा, जीवाचा, तिच्या शरीर हे बघ तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. ह्याच्यापुढे तिच्या आयुष्यात जे काही होणार आहे ना त्या प्रत्येक गोष्टीला तिला एकटीला सामोरं जावं लागणार आहे अंशुमन. त्यामुळे या क्षणी ना इथे तुला काय वाटतंय किंवा बाकी कोणाला काय वाटतंय हा प्रश्न नाहीये ते. हो पण तरी मी गुन्हेगार होत नाही. मी काही जबरदस्ती केली नव्हती तिच्यावर. जे काही झालं ते आमच्या मर्जीने, स्वेच्छेने झालंय. मग मी गुन्हेगार कसा? हे बाकी बरोबर बोललास तू. करेक्ट, गुन्हेगार तर तू नाही आहेस. मग घेतोस आता जबाबदारी आणि तिच्या बाळाची.